आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोशल मीडियाचा चुकीच्या पद्धतीने कसा वापर केला जातोय हे पाहणार आहोत. तर याच्यामध्ये दोन घटना आहेत. त्या दोन घटना सविस्तरपणे तुम्ही समजून घ्या. त्या दोन्हीही मी याच व्हिडिओमध्ये कव्हर करेन किंवा आपण सेपरेट व्हिडिओ बनवू. हा एक कोणतरी इन्फ्लुएन्सर आहे आणि दिसायला वगैरे चांगली बॉडी आहे त्याची आणि इंस्टाग्रामला काय 800-900 किंवा एक काय 1 मिलियनच्या आसपास त्याचे फॉलोअर्स आहेत. तर त्या व्यक्तीनं अजून बऱ्याच सगळ्या मुलींना इनबॉक्समध्ये मेसेजेस केलेले, काय मुलींनी त्याला केले असतील, व्हॉटेवर काय असेल ते, मुलाकडून मेसेज येऊ द्या, मुलीकडून येऊ द्या, तो प्रश्न नाही आहे इथं. पण सोशल मीडियावरती एखाद्या गोष्टीवरती विश्वास ठेवून जेव्हा तुमची आर्थिक फसवणूक केली जाते आणि हे सगळं होऊन जेव्हा तुमची लूट होते, जेव्हा तुमचे डोळे उघडले जातात, तेव्हा त्या गोष्टीला खूप उशीर झालेला असतो आणि तुमच्या हातात काहीच राहिलेलं नसतं. तर अशीच घटना ह्या इन्फ्लुएन्सरनी एका मुलीसोबत केलेली आहे आणि त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. नाव वगैरे या सगळं स्क्रीनशॉटमध्ये दिसतंय. तर माझ्या महाराष्ट्रातली तमाम बहिणींना, माझ्या ताईंना विनंती आहे की ताईंनो, असं काही नाही आहे. जेव्हा तुम्हाला असं काय वाटेल की बाबा इथं काहीतरी फसवणूक होते माझी, तेव्हा सावध व्हा वेळेस. आणि जे काही तुम्ही पाऊल उचलणार आहात, म्हणजे लग्न असेल किंवा तुमचं प्रेम असेल, व्हॉटेवर असेल, तर त्याच्यापासून थोडीशी तुम्ही सावधानतेची भूमिका घ्या. सध्या कोण कोणत्या पद्धतीमध्ये येऊन तुमच्या पोटात शिरून तुमचा विश्वास संपादन करेल आणि त्यानंतर जे होणाऱ्या काही घटना आहेत, मी असं नाही म्हणत आहे की सगळेच जण असं करतील, पण थोडंसं डोळसपणे, तुम्ही शिकलेला आहात, तुम्ही वाचता लिहिता येते तुम्हाला, तर थोडी परिस्थिती बघा. तो खरंच ह्या सगळ्या गोष्टी करतोय म्हणजे त्याचा बेस तसा आहे का बघा. किंवा एकदमच आंधळं होऊन त्या सगळ्या गोष्टींवरती विश्वास न ठेवता तुम्ही थोडंसं पुढे चला. ही झाली पहिली घटना. दुसरी घटना आहे, कोणतरी एक प्राध्यापक आहेत असं सांगतायत स्वतःला, ते प्राध्यापक असतीलही, आणि त्यांनी मॅट्रिमोनियल वेबसाईटवरती स्वतःचं प्रोफाईल बनवलंय अनमॅरिड म्हणून आणि लग्नासाठी ती मुलगी शोधतायत. तर असे अनेक वेगवेगळ्या महिलांना तो म्हणजे पसंत आहे वगैरे असं सांगून काही पैसे उकळण्याचा प्रकार झालाय आणि पुण्यातीलच एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये ते प्राध्यापक आहेत असं दाखवलंय. तर तिथं जेव्हा एका पिढीतीला ते सगळं कळाल्यानंतर त्यांनी जाऊन त्याला तिथं चोप दिलेला आहे. त्या कॉलेजच्या गेटवरतीच कपडे फाटेपर्यंत त्याला चोप दिलेला आहे. तर हे होतं कसं, म्हणजे ह्याच्यामध्ये बळी पडणारे 8-10 लोक असतात, नाव एखादाच आवाज उठवतं आणि अशा घटना पुढे येतात. तर कोणतीही गोष्ट असू द्या, तर तिचा थोडासा डोळसपणे विचार करा आणि त्या डोळसपणाचा विचार झाल्यानंतर पुढची स्टेप टाका. जय महाराष्ट्र.